आता आपण 15 ते 20 मिनटं चालून आलेलो आहोत आणि त्यानंतर या ठिकाणचं हे दिसणारं दृश्य. तर आपण आता साधारणतः अर्ध्या तासाचा प्रवास करून वरती आलो आहे आणि अर्धा तास चालून आल्यानंतर हे किल्ल्याच्या दरवाजेचे अवशेष आहेत आणि इथून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये ही देवडीची जागा दिसते जिथं किल्ल्यावरचे पहारेकरी थांबण्याची व्यवस्था केली जात असे. तर ही आहे पहिले प्रवेशद्वार आपलं किल्ले केंजळगडावरचं. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी एक गुहा दिसते, नैसर्गिकरित्या तयार झालेली गुहा. अतिशय खोल आतमध्ये गेलेली आहे ती. तर थोडंसं आपण आतमध्ये जाऊन पाहूया. किल्ल्यावरती जर तुम्ही आलात तर या ठिकाणी सुद्धा मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते. म्हणजे ग्रुप जर असेल तर इथं तुम्ही मुक्काम करू शकता. तर किल्ले केंजळगडाचे हे एक वैशिष्ट्यच आहे.